नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं उड्डाण झालेलं आहे। विमानाला वॉटर जेट सलामीही देण्यात आली। ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना भेटवस्तूही देण्यात आल्या। सकाळी 8:40 हैदराबादसाठी पहिलं उड्डाण झालेलं आहे। त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हे पहिलं उड्डाण झालंय, ज्याची दृश्य समोर येत आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं व्यावसायिक देशांतर्गत उड्डाण आज झालेलं आहे। पहिल्या उड्डाणाच्या निमित्तानं खास समारंभाचं आयोजन अदानी कंपनीकडून करण्यात आलं होतं। विमानाला वॉटर जेट म्हणजेच पाण्याच्या तोफांची सलामी यावेळी देण्यात आली। ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर पहिल्या उड्डाणातील प्रवाशांना भेटवस्तूही देण्यात आल्या। तरी दृश्य आपण पाहतोय, या पहिल्या विमानातील हे दृश्य जय महाराष्ट्राच्या हाती लागलेली आहेत। ज्यावेळी हे विमान उड्डाण करत होतं त्यावेळी या सगळ्या प्रवाशांनी टाळ्या वाजवत या उड्डाणात उड्डाण केलं। आप सबका बहुत बहुत धन्यवाद। आपका दिन शुभ हो। आप सबको फिर से क्रू की तरफ से मैरी क्रिसमस एंड अ हैप्पी न्यू ईयर। थैंक यू। तर या पहिल्या विमानाच्या उड्डाणावेळी या प्रवाशांना ख्रिसमसच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं व्यावसायिक देशांतर्गत उड्डाण हे झालेलं आहे। पहिल्या उड्डाणाच्या निमित्तानं खास समारंभाचं आयोजन अदानी कंपनीकडून करण्यात आलं होतं। विमानाला वॉटर जेट म्हणजेच पाण्याच्या तोफांची सलामी ही देण्यात आली। ज्यावेळी प्रवासी या विमानात बसले त्यावेळी या प्रवाशांचं स्वागत हे करण्यात आलं। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून। कविता, आपण पाहतोय विमानाला वॉटर जेट सलामी देण्यात आली, प्रवाशांचं स्वागत करण्यात आलं, काय अधिक माहिती? नक्की संगीता, आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं विमान जे आहे ते उड्डाण झालेलं आहे। सकाळी 8:40 हे विमान उड्डाण झालेलं आहे। पण बँगलोरहून जे आहे पहिलं विमान 8 वाजता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेलं आपल्याला पाहायला भेटतंय। आणि या विमानाच्या आतमधले व्हिडिओ जे आहेत त्या आपण पाहत आहोत। आतमध्ये कशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे, प्रवाशांचं स्वागत करण्यात आलेलं आहे, त्यांना भेटवस्तू देखील देण्यात आलेल्या आहेत, हे या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला भेटतंय। एकूणच नवी मुंबईकरांसाठी असेल किंवा मुंबईकरांसाठी असेल हा आनंदाचा क्षण मानला जातो। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यामुळे मुंबई विमानतळावरचा भार जो आहे तो आता कमी झालेला आपल्याला पाहायला भेटणार आहे। पहिलं विमान जेव्हा या ठिकाणी उतरलं त्यानंतर त्या विमानाला वॉटर कॅनन सलामी देखील देण्यात आलेली आहे। 15 जानेवारीपासून जे आहे कार्गो विमानतळ देखील या ठिकाणी चालू होणार आहे। एकूणच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आजपासून जे उद्घाटन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणं जी आहे ती आजपासून सुरू झालेली आपल्याला पाहायला भेटतात आणि प्रवाशांनी मात्र आनंद व्यक्त केलेला आपल्याला पाहायला भेटतोय। अंकिता, निश्चित कविता, मात्र दुसरं विमानाचं उड्डाण कधी होईल आणि रोज या विमानतळावरून साधारण किती विमानं उड्डाण करतील? नक्कीच अंकिता, आजपासून या विमानतळावरून जे आहे ते पहिलं उड्डाण उडलेलं आपल्याला पाहायला भेटतंय। दररोज जे आहेत या ठिकाणी 10 विमानं या ठिकाणी असणार आहेत। 5 विमानं या ठिकाणाहून उड्डाण घेणार आहेत, तर 5 जी आहेत ती उतरलेली आपल्याला पाहायला भेटणार आहेत। अंकिता, कविता, मात्र आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डाण या विमानतळावरून कधीपासून सुरू होईल? अंकिता, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आजपासूनच जे आहे ती उड्डाणं सुरू झालेली आहेत। आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उड्डाण जे आहे ते 15 जानेवारीपासून या ठिकाणी उड्डाण होण्याची शक्यता जी आहे ती सिडको व्यवस्थापकीय संचालक आहेत सिंगल सर त्यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला भेटली। एकूणच काल त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि या पत्रकार परिषदेदरम्यान लवकरच या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात अजूनही व्यवस्था वाढवण्याची जी तयारी जी आहे ती सिडकोकडून दाखवण्यात येत आहे आणि लवकरच आज पहिली धावपट्टी जी आहे ती पहिला रनवे जो आहे तो चालू करण्यात आलेला आहे आणि येत्या काही महिन्यांमध्ये जे आहे ते 3ही रनवे चालू करणार असल्याची माहिती जी आहे ते सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी दिलेली आहे। अंकिता, कविता, मात्र या विमानतळामुळे आता मुंबई विमानतळावरती जो भार येत होता तो भार किती प्रमाणात कमी होऊ शकतो?
नक्कीच अंकिता, मुंबई विमानतळावरती मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा भार जो आहे तो पडलेला आपल्याला पाहायला भेटत होता. परंतु नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यामुळे वर्षभरामध्ये 9 दशलक्ष प्रवाशांची कॅपॅसिटी जी आहे ती या विमानतळावरती आहे आणि एकूणच आज या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाची उड्डाण झालेली आपल्याला पाहायला भेटलेली आहे आणि मुंबई विमानतळावरचा भार जो आहे तो आता कमी होताना देखील पाहायला भेटतोय. मोठी पसंती जी आहे ती नागरिकांनी आता प्रवाशांनी जी आता आहे ती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेली आपल्याला पाहायला भेटते. अंकिता, निश्चित. धन्यवाद कविता, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.